आता बघूयात महाराष्ट्र सुपरफास्ट। विधान परिषदेसाठी महायुतीचा नवा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती मिळते। काल दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर महायुतीचा 11-4-2चा नवा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली। नाशिक संभाजीनगरच्या जागेवर शिवसेना आग्रही आहे, मात्र दोन्हीपैकी किमान एक जागा भाजपला मिळावी यासाठी दबाव आहे। महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटप सन्मानानं होईल असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं। महायुती 17 जागा लढवेल आणि जिंकेल, मविया एकाही जागेवर जिंकणार नाही असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे। राष्ट्रवादी हा संपलेला पक्ष असल्याचं राऊतांनी म्हटलं। राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या दावणीला बांधला गेल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला। तर राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला असून तुमचाच पक्ष संपला असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी केला। खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे। महायुती सरकारमध्ये शिंदे गुदमरले असं राऊतांनी म्हटलं। भाजप शिंदे एकत्र लढू शकत नाहीत असा दावाही राऊतांनी केला। दमलेल्या बाबाची कहाणी मातोश्रीवर ऐकावी असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला। काँग्रेस पक्षाला लॉक लावण्याची वेळ आली आहे या शब्दात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी वडेट्टीवारांवर पलटवार केला। तर भविष्यवाणी करायची गरज काय असा सवाल मंत्री शिरसाट यांनी विचारला। साताऱ्याच्या राजकारणात उदयनराजे भोसले आता पुन्हा एकदा मैदानात उतरले। साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्षक प्रतिष्ठानच्या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी सांगितलं। मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले, कुणबी प्रमाणपत्रांना मंजुरी दिली, 10% आरक्षण दिलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। आता जरांगेंचे उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये असे सरकारचे प्रयत्न असल्याचं शिंदे म्हणाले। मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी भाजप नेते प्रसाद लाड उद्या पुन्हा एकदा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत उद्या दुपारी 12:30 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल। यावेळी जरांगे यांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 143वी जयंती आहे। या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली। यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं हिंदुत्व, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्यवाद यावर भाष्य केलंय। सावरकरांच्या प्रतिमा वापरून धर्मात तेढ पसरवणं सुरू असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं। बकरीदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कुर्बानीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। आता या प्रकरणावरून शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला। महाराष्ट्रात बळी देऊन सरकार आलं अशी टीका राऊतांनी केली। अहिल्यानगर शहरामध्ये बकरीद उत्साहात साजरी करण्यात आली आहे। कोटला परिसरातील ईदगाह मैदानावर सार्वजनिक नमाज पठण करण्यात आलं। यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। नाशिकमध्ये बकरीद उत्साहात साजरी केली आहे। नाशिकच्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव एकत्रित नमाज पठण करत शांततेचा संदेश दिलाय। तसंच नाशिक शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त शांतता राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली। वाघोली परिसरात पावसाळी गटार लाईनमध्ये सांडपाणी सोडणाऱ्यांविरोधात महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय। अनेक व्यावसायिक पावसाळी गटार लाईनमध्ये सांडपाणी व ड्रेनेजचं पाणी सोडलं जात असल्याचं निदर्शनास आलं। दरम्यान पालिकेनं व्यावसायिकांवर 50,000ची दंडात्मक कारवाई केली आहे। नाफेडच्या कांदा खरेदी केंद्र वाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे। कांदा खरेदी केंद्र जाहीर करताना करण्यात आलेली रचना संशयाच्या फेऱ्यात अडकली। प्रमुख कांदा उत्पादक तालुक्यांना डावलल्याचा आरोप करण्यात आला। अकोल्यातील गौरक्षण रोड परिसरातील साई शील पेट्रोल पंप ते जुन्या आयकर कार्यालयादरम्यान काँक्रीटच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडलं। त्यामुळे अनेक दुचाकी वाहनं घसरत असून काही वाहन चालक किरकोळ जखमी झाले आहेत। दरम्यान रस्त्यावर तेल सांडल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते। देशभरात E20 पेट्रोल लागू होऊ लागल्यानंतर जुन्या वाहन मालकांच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय। लोकल सर्किल रिसर्चच्या सर्व्हेनुसार 2022 किंवा त्यापूर्वी खरेदी केलेल्या वाहनांपैकी 50% वाहन मालकांनी मायलेज कमी झाल्याची तक्रार केली आहे।
सोलापुरातील सलगर वस्ती परिसरात शेकडो देशी वृक्षांची कत्तल करण्यात आली। महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता ही वृक्षतोड करण्यात आली आहे। खासगी जागेत असलेली जवळपास 150हून अधिक झाडं विकासकांकडून तोडण्यात आली। 70 ते 80 वर्ष जुनं असलेली ही झाडं रातोरात तोडण्यात आली। मात्र वृक्षतोड करणाऱ्यांवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये। त्यामुळे या प्रकरणात कठोरात कठोर कारवाईची मागणी पर्यावरण प्रेमींकडून आणि स्थानिकांकडून केली जाते आहे। पंढरपूर शहरातील धक्कादायक प्रकार घडलाय। बुरड गल्ली परिसरातील रहिवाशांच्या घरात मैला मिश्रित पाणी जात असल्यानं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। सदर मैला मिश्रित पाणी त्वरित बंद करण्याची मागणी केली जाते आहे। हिंगोलीमध्ये नोकरीचा आमिष दाखवून 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला। हिंगोलीत उघडकीस हा प्रकार लक्षात आला। फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। अकोल्यातल्या गजानन नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली। पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि त्यांचे पुत्र मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर आवारे यांना पोलिसांनी अटक केली। पतसंस्थेत 18 कोटी 96 लाखांचा अपहार झाल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली।